मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे 3000 इंग्लिश वर्ड्स या सिरीजमध्ये, ज्या ठिकाणी आज आपण 16वा पार्ट पाहतोय। याच्या पूर्वीचे पार्ट्स पाहण्यासाठी मित्रांनो तुम्ही चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन त्या ठिकाणी पाहू शकता। आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। साइडला असणाऱ्या बेल आयकॉनवरती पण प्रेस करा, जेणेकरून इथून पुढे येणाऱ्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला वेळेवर भेटत जातील। बघा मित्रांनो, 751 नंबरचा शब्द तुमच्या समोर आहे इंद्रधनुष्य, ज्याला आपण रेनबो असं म्हणतो। बघा, इंद्रधनुष्य याला काय म्हटलं जातं इंग्लिशमध्ये? रेनबो। पुढचा शब्द तुमच्या समोर आहे आकाश, ज्याला स्काय असं म्हटलं जातं। आकाश म्हणजेच काय? स्काय। पुढे आहे ग्रह, ज्याला प्लॅनेट असं म्हटलं जातं। ग्रह म्हणजेच काय? प्लॅनेट। पुढचा शब्द आहे सूर्य, म्हणजे सन। सूर्य म्हणजे काय? सन। पुढे आहे चंद्र, म्हणजे मून। चंद्र म्हणजे मून। पुढे आहे तारा, म्हणजे स्टार। तारा म्हणजे काय? स्टार। पुढचा शब्द आहे विश्व, ज्याला युनिवर्स किंवा वर्ल्ड असं म्हटलं जातं। बघा, विश्व म्हणजे काय? युनिवर्स किंवा वर्ल्ड। पुढचा शब्द आहे अवकाश, म्हणजे स्पेस। अवकाश म्हणजे स्पेस। पुढे आहे दिशा, म्हणजे डायरेक्शन। दिशा म्हणजेच काय? डायरेक्शन। पुढे आहे जमीन, म्हणजे लँड किंवा अर्थ। जमीन म्हणजे काय? लँड किंवा अर्थ। पुढे आहे डोंगर, ज्याला आपण माउंटेन किंवा हिल असं म्हणतो। बघा, डोंगर म्हणजेच माउंटेन किंवा हिल। पुढे आहे दरी, म्हणजेच व्हॅली। दरी म्हणजेच व्हॅली। पुढे आहे नदी, म्हणजे रिव्हर। नदी म्हणजेच काय? रिव्हर। पुढचा शब्द आहे समुद्र, म्हणजे सी किंवा ओशन। समुद्र म्हणजेच काय? सी किंवा ओशन। पुढचा शब्द आहे किनारा, म्हणजे शोर किंवा बँक। किनारा म्हणजेच काय? शोर किंवा बँक। पुढचा शब्द आहे वाळू, म्हणजे सँड। वाळू म्हणजेच काय? सँड। पुढे आहे दगड, म्हणजे स्टोन किंवा रॉक। दगड म्हणजेच काय? स्टोन किंवा रॉक। पुढे आहे चिखल, म्हणजे मड किंवा स्लश। बघा, चिखल म्हणजे काय? मड किंवा स्लश। पुढचा शब्द आहे खड्डा, म्हणजे पीठ किंवा होल। खड्डा म्हणजेच काय? पीठ किंवा होल। पुढचा शब्द आहे रस्ता, म्हणजे रोड किंवा पाथ। रस्ता म्हणजे काय? रोड किंवा पाथ। पुढे आहे पूल, म्हणजे ब्रिज। पूल म्हणजेच काय? ब्रिज। पुढे आहे बोगदा, म्हणजे टनल। बोगदा म्हणजे काय? टनल। पुढे आहे सीमा, म्हणजे बॉर्डर किंवा बाउंड्री। सीमा म्हणजेच काय? बॉर्डर किंवा बाउंड्री। पुढे आहे बघा शहर, म्हणजे सिटी। शहर म्हणजेच काय? सिटी। पुढचा शब्द आहे गाव, म्हणजे विलेज किंवा टाउन। गाव म्हणजेच काय? विलेज किंवा टाउन। बघा, गावातनं ज्यावेळेस शहरामध्ये रूपांतर होतं आणि त्या ठिकाणी जे एक छोटं शहर बनतं त्याला टाउन असं म्हणतो। ठीक आहे। पुढे आहे गल्ली, म्हणजे लेन किंवा ॲली। गल्ली म्हणजेच काय? लेन किंवा ॲली। पुढचा शब्द आहे चौक, म्हणजे स्क्वेअर किंवा जंक्शन। चौक म्हणजे काय? स्क्वेअर किंवा जंक्शन। पुढचा शब्द आहे बाजारपेठ, म्हणजे मार्केट प्लेस। बाजारपेठ म्हणजे काय? मार्केट प्लेस किंवा मार्केट सुद्धा आपण त्याला म्हणतो। पुढचा शब्द आहे शाळा, म्हणजे स्कूल। शाळा म्हणजेच काय? स्कूल। पुढचा शब्द आहे कॉलेज, म्हणजे कॉलेज। कॉलेज म्हणजे कॉलेज। पुढे आहे वर्ग, म्हणजे क्लास किंवा डिव्हिजन। वर्ग म्हणजेच काय? क्लास किंवा डिव्हिजन। पुढचा शब्द आहे विद्यार्थी,
म्हणजे स्टुडंट किंवा प्युपिल. बघा विद्यार्थी म्हणजेच काय स्टुडंट किंवा प्युपिल. हा शब्द लक्षात ठेवा. पुढचा शब्द आहे शिक्षक म्हणजे टीचर किंवा इन्स्ट्रक्टर. शिक्षक म्हणजेच काय टीचर किंवा इन्स्ट्रक्टर. पुढचा शब्द आहे अभ्यासक्रम म्हणजे क्युरिक्युलम किंवा सिलेबस. बघा अभ्यासक्रम म्हणजे काय क्युरिक्युलम किंवा सिलेबस. पुढचा शब्द आहे गृहपाठ म्हणजे होमवर्क. गृहपाठ म्हणजेच होमवर्क. पुढे आहे परीक्षा म्हणजे एक्झामिनेशन किंवा टेस्ट. परीक्षा म्हणजेच काय एक्झामिनेशन किंवा टेस्ट. पुढे आहे गुण म्हणजे मार्क्स किंवा क्वालिटी. बघा गुण म्हणजेच काय मार्क्स किंवा क्वालिटी. ठीक आहे, दोन्ही शब्द वेगवेगळे आहेत बघा. पुढे आहे निकाल म्हणजे रिझल्ट किंवा आउटकम. बघा निकाल म्हणजेच काय रिझल्ट किंवा आउटकम. पुढचा शब्द आहे बक्षीस म्हणजे प्राइज किंवा रिवॉर्ड. बक्षीस म्हणजेच काय प्राइज किंवा रिवॉर्ड. पुढे आहे शिक्षा म्हणजे पनिशमेंट. शिक्षा म्हणजेच काय पनिशमेंट. पुढे आहे नियम म्हणजे रूल किंवा रेग्युलेशन. बघा नियम म्हणजेच काय रूल किंवा रेग्युलेशन. पुढे आहे शिस्त म्हणजे डिसिप्लिन. शिस्त म्हणजेच काय डिसिप्लिन. पुढचा शब्द आहे चर्चा म्हणजे डिस्कशन किंवा डिबेट. बघा चर्चा म्हणजेच काय डिस्कशन किंवा डिबेट. पुढचा शब्द आहे बघा प्रश्न म्हणजेच क्वेश्चन. प्रश्न म्हणजेच काय क्वेश्चन. पुढे आहे उत्तर म्हणजे आन्सर. उत्तर म्हणजेच काय आन्सर. पुढे आहे बघा सूचना ज्याला आपण इन्फॉर्मेशन किंवा नोटीस असं म्हणतो. बघा सूचना म्हणजेच काय इन्फॉर्मेशन किंवा नोटीस. पुढे आहे बैठक म्हणजे मीटिंग किंवा सिटिंग. बैठक म्हणजेच काय मीटिंग किंवा सिटिंग. पुढचा शब्द आहे करार म्हणजे ॲग्रीमेंट किंवा पॅक्ट. करार म्हणजेच काय ॲग्रीमेंट किंवा पॅक्ट. पुढचा शब्द आहे बघा सही म्हणजे सिग्नेचर. सही म्हणजेच काय सिग्नेचर. पुढे आहे दस्तऐवज म्हणजे डॉक्युमेंट किंवा रेकॉर्ड. दस्तऐवज म्हणजेच काय डॉक्युमेंट किंवा रेकॉर्ड. तर बघा मित्रांनो अशा पद्धतीने आपण आतापर्यंत 800 शब्द पाहिलेले आहेत. तर व्हिडिओ आवडल्यास मित्रांनो लाईक करा, मित्रांमध्ये शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. थँक्स फॉर वॉचिंग.